आणि फायनली ओढाताड करून खूप जास्त कटकटी करून खूप जास्त प्लॅनिंग करून तेच डिस्कशन करून खूप जास्त हे करून आम्ही फायनली चाललोय घुमी ये आणि पिंकी झाले आम्ही. येस आणि आम्ही मस्तपैकी जीन्स आणि असे टॉप टी शर्ट घातले छान बास्केटबॉल सारखे. तर आम्ही चाललोय फिरायला आणि आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. ब्लॉग बघा कंटिन्यू बघा. बाय. आमचे पप्पा हे लावलंय काजळ लावलंय. कशाला लावलं? लायनर लावायचं पावसात कधी पण आपल्याकडे. आणि मम्मी पण आवरून असली. मम्मीने पण नवीन ड्रेस घातलेला आहे. लवकरच आम्ही त्याच्यावर फोटो काढणार आहे. आणि चला आता पप्पा आमचे आवरून बसलेत बाहेर. पप्पा इकडे तुमची अभिक्रिया काय सांगा. कशाची अभिक्रिया? आपण हा बघा मी म्हणलं आपण रिक्षाने जाऊ किंवा ओमेने करू पण ह्या पुढे ऐकत नाही आणि हे लगेच आजारी पडली आणि गाडीवर म्हणली लगेच एकदम ओके झाली. पुढे जर पाऊस आला ना सगळे भिजणार आहेत. आणि आम्ही कपडे पण घेतलेत. हे मागे जे बसणार आहेत ते नुसते बसतात बाकी काय नाही करत. असं हे किरकिर का म्हणत होते मी. लिपस्टिक लावली. ह्या गोष्टीमुळे मी किरकिर म्हणत होते आणि आम्ही निघालो त्यांना आम्ही तयार केलेला आहे. चला त्यातले चष्मे काढलेत त्यातले घ्या. मम्मीने आमच्या पिशवी घेतलेली आहे मोठीच्या मोठी. त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. आम्ही आता मी पण आवरते आणि आम्ही चाललोय. चल I begin to आम्हाला हेच बघायचं होतं. काय पाहिजे अजून? बर्थडे सेलिब्रेट करते मी निसर्गासोबत. आणि आम्हाला जस्ट नॉर्मल एक ट्रिप छोटीशी ट्रिप इथल्या इथं करायची होती. जास्त लांब पण नव्हतं जायचं. वेगळा होता पण पावसामुळे थोडासा उशीर पण झाला आम्हाला. घरातूनच आम्ही 3 वाजता निघलो. आता काय व्ह्यू दिसतोय आतला. तुम्ही पण एन्जॉय करा. वेट I begin to I begin to तर गाईज हॅपी बर्थडे टू मी. आणि आम्ही आलेलो पुरंदरला म्हणजे फक्त पायथ्याला. तर घाटाचं इथलं काम चाललंय आणि मी किती गोरी दिसते ना जबरदस्त. आणि आम्ही आता पटकन स्टॉल वगैरे रेनकोट वगैरे काढले मस्त एन्जॉय करतोय. थांबलोय जरा. पप्पा हाय. पप्पा आमचे पूर्ण पॅक कांटोपी वगैरे घालून आलेत. हा पूर्ण पॅक करून आलेत. फुल आपल्याकडं घरात. हो आले. आणि आता मस्तपैकी आम्ही फोटो वगैरे काढणार आहे आणि खूप छान वाटते मला बाहेर आले तर. मी हो आजारी पडली होती. स्टील आजारी आहे पण मी एन्जॉय करते. लवकर गेलो तर लवकर जाऊ नारायणपूर. हा चला आता आपण बुट्टा खाऊया. हाय डॅडी. एक काम करा इकडून या. आगे थांब की. हाय हॅपी बर्थडे. तर चला तिचे मी फोटो काढून घेते आता मग मी बोलते.
मटकी सजली और ही जमली दारू मेरे अंदर की मैं लोग बतिया तुम नाते दांत होने करा मटी और दारू मेरे अंदर की मैं लोग बतिया दारू मेरे अंदर की बोले लोग बतिया नाते दांत होने करा मटी जर तुम्ही बालाजीच्या मंदिरामध्ये येत असताल आणि तुम्हाला असं देत असतील तर त्याच्या खाली एक द्रोण असतो आणि ह्या द्रोणनी चमचा म्हणून खायचं. आणि पप्पांनी शोधून काढली आयडिया. मग आकांक्षाला आम्ही सांगतोय. आणि मी माझ्या बर्थडेला प्रसाद खाते बालाजीचा. आमचं कुलदेवत आहे बालाजी. तर ही हॅक आहे, तुम्ही वापरू शकता हॅक ही. आणि कितीतरी वर्षांनी आम्ही चौघं आले. आता मागच्या महिन्यातच आलो होतो आम्ही दोघं, मानसी दोघं. पण आता ह्यावेळेस आम्ही चौघं आलो. आपण एकाच दिवशी आलतो, फक्त वेगवेगळ्या टायमिंगला आलतो. आकांक्षा नव्हती पाऊस. तर अशी हॅक तुम्ही वापरू शकता आणि तुमचा हात खराब होण्यापेक्षा वाचवू शकता. तर चला बाय. वा. तर पाऊस येतोय आणि आम्ही काय म्हणतात बालाजीला आलोय. आमचं कुलदेवत आहे बालाजी. तर आम्ही तिकडे लांब जाता येत नाही आम्हाला बालाजीला, तर इथंच जातो. मग व्यंकटेश गोविंदा आमचं कुलदेवत आहे म्हणून आम्ही आलो होतो. आणि बर्थडेला तर मला तर देवाला जायला खूप जास्त आवडतं. संध्याकाळी तर सेलिब्रेशन तर मस्त. आम्ही 5,000 वर्ष काय पप्पा बोलता. आणि आमच्या पप्पांना आमच्या पाऊस नाही अजिबात आवडत. मला कळलं तुमच्या भावाला. हो, ते मेम्स बोलून टाकलं त्यांनी. 5,000 years later. 2,000 years later. आणि आता आम्ही काहीतरी खाणार आहे. येस, मस्त पावसात आम्ही वडापाव खाणार आहे. आणि आम्ही बालाजीला आलो की नेहमी आम्ही कैरी घेऊन जातो. कैरी लहानपणीच्या आठवणी माहिती का तुम्हाला? तेच की ब्रेड आणि वडा. तिथं ब्रेड आणि वडा फेमस आहे. खाऊन जावं तुम्ही. काय माहिती असेल तर जावा. 500 किती का म्हणले ते? 29. काय सांग. आणि आपण काय विमानाने आलोय का काय? ओ माय गॉड. चला लहानपणी यायचो ना पप्पा आम्हाला घेऊन यायचे. आम्ही बसनी यायचो आणि कोणत्या पण ह्यानी मिळेल त्या गाडीने यायचो आणि परत थांबायचो आम्ही तिथं. आणि मी सांगते त्यांना. आणि इथं नेहमी आम्ही पप्पांना हट्ट करायचो की आम्हाला वडापाव खायचा आहे. आणि इथं पाव नव्हता मिळत, ब्रेड मिळायचा. हो, तेव्हा ब्रेड होता. आणि इथला मस्त म्हणजे नक्की ट्राय करा वडापाव इथला. पहिलं ब्रेड होतं. ब्रेड चला आम्ही खातो आता. बाय बाय. आता आम्ही चहा पण पिणार आहे कारण की पाऊस पडतोय इथं. तर गाईज आम्ही आता वाजलेला आहे 9:30 आणि आम्ही आलेलो आहे साडेसात वाजता आलो आम्ही. आणि आम्ही बाहेर जायचं घरी जाऊन आवरून परत हॉटेलला जायचं. आमच्यात कोणाची कॅपॅसिटी नव्हती त्यामुळे आम्ही येताच पार्सल घेऊन आलो. मस्तपैकी घरी निवांत जेवणार आम्ही. अजून माझं सेलिब्रेशन बाकी आहे. दीदीने सरप्राईज प्लॅन केलं आहे माझ्यासाठी.
रूममध्ये. तर मी अजून रूममध्ये गेले नाहीये आणि तिने डेकोरेट केलंय रूम, आतमध्ये बेडरूम. तर आता आम्ही पितोय सूप. तर कसे पप्पा? आणि गरम गरम पावसात भिजून आलो ना आम्ही. हा तर छान वाटते. आता कसे मम्मी? चला एन्जॉय. हॅलो. नाहीये मम्मी, रबर सारखी नाहीये. खूप चांगली, तू खाऊन बघ. हॅलो आणि बड्डे गर्ल. आम्ही बसलोय जेवायला आता, कारण वाजलेत 9:45. अजून सेलिब्रेशन बाकी आहे आमचं, कारण पहिले पेट पूजा करून घेऊ आणि मग, कारण फोटो चालणार, सेलिब्रेशन चालणार, बराच वेळ लागणार. त्याच्यामुळं जेवणार कधी मग आम्ही. त्याच्यामुळं मम्मी पप्पांना पण मोकळं करू. जेवण करून एकदा घेतलं की काय टेन्शन नाही. म्हणजे फोटोज काढायला मोकळे. आणि इतकं छान डेकोरेशन केले मी, त्याच्यामुळे सगळे आकांक्षासोबत फोटो काढणारच. तर आम्ही पार्सल घेऊन आलो. पार्सलमध्ये आणलंय ऑफकोर्स हिची फेवरेट मेथी लसुनी, व्हेज मराठा, कांदा टोमॅटो दिलाय त्यांनी, सूप पिलं आम्ही, आणि नान आणि दाल तडका. भात मम्मीने लावला. तर असं आमचं जेवण मस्तपैकी आणि आम्ही जेवतोय. आणि ह्यालाच म्हणतात बड्डे, बेस्ट बड्डे एव्हर. छान ट्रिप पण झाली छोटीशी, खूप छान ट्रिप झाली आमची. पप्पांमुळं पॉसिबल झाली ट्रिप. आणि फॅमिली बघा. नाही खरं, पप्पांमुळेच पॉसिबल झाली ट्रिप. आणि आम्ही जाऊ शकलो, ते पण ऐन टायमिंगला. 1-1:30 वाजता आम्ही निघालो ट्रिपला. 3 वाजता आम्ही ट्रिपला निघालो. ट्रिप म्हणजे आमची अशीच होती नॉर्मल. देवदेव पण झाला, थोडीशी ट्रिप पण झाली. तर त्याचे फोटोज व्हिडिओ बघायला नक्की मिळतील. आउटफिट पण दाखव. पार्ट 2 मध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आता आहे बड्डे सेलिब्रेशन. आता वाजलेत 10:30 आणि बड्डे संपायला फक्त 2 तास बाकी आहेत, 1.5 तास बाकी आहेत. आणि बड्डे सेलिब्रेशन. तर हिचा असा आउटफिट तुम्हाला दाखवते. वेट, इकडे या. तर ती अशी कोरियन गर्ल तिने आउटफिट केलेला आहे. तर तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन झालेला आहे, सगळं ऑल सेट आहे. तर तुला आता मी घेऊन जायला आलेले आहे. तर आता आम्ही जात आहोत बेडरूम मध्ये, एंट्री करत आहोत. तर तुम्ही पण येऊ शकता. या, थांबा 1 मिनिट. तर या. हो चालू आहे. तर असा सेटअप केलेला आहे मी, पप्पांनी आणि मम्मीनी मिळून. तर कसा वाटतोय नक्की सांगा हा सेटअप. मस्त भारी. म्हणजे यात जास्त कष्ट माणसाने केले. आणि पप्पा पण इकडे व्हिडिओ घेतात. मम्मी पप्पा दोघं पण आवरून मस्त बसतात. मॅचिंग झालेत मम्मी पप्पा. आणि मम्मी बघा, मम्मीचाच बड्डे आमच्या. तर आम्ही असं सेटअप केलंय छान. आणि व्हिडिओ इकडं चालू आहे. आणि हे छान वाटतं. आणि बेडरूम मध्येच केलंय, कारण इकडेच असावा. तर हे हॅम्पर पण मी केलेलं आहे. ह्या हॅम्पर मध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते. आणि असा केक आहे नॉर्मल. आता ऑप्शन करेल मम्मी. आणि ह्याच्यात पण गिफ्ट आहे तिला. बड्डे झालं की तिला आपण ओपन करायला लावूया. आणि फोटोग्राफर आमचा पर्सनल फोटोग्राफर आहे. तर चला आता. हो छान पडतोय. म्हणलं होतं बेडरूमच मध्ये करायचा. झूम करून. चॉकलेट्स, चिट्स आणि त्याच्या आतमध्ये मेसेज आहे कॅडबरी अँड सीट मास्क. आता कोण झोपले कोपऱ्यात? कुठे? तात्या. आणि दिस इज हॅपी बर्थडे काढलं. आणि असं मी केलेलं आहे हॅम्पर. किती छान वाटतंय. हे ठेव ना कशाला उगाच. फोटो आहे.
सालाबाद प्रमाणे माझ्या पोरीला मी दरवर्षी 100 रुपये 500 रुपये वाढवतो. 500 रुपये नाही, 1000. आता 24, 25 आता 25,000 आहे. 1,000 ने वाढवतो मी. तर हे 25,000 तिला मी दिलेले वाढदिवसाला. येस, 25वा वाढदिवस आहे. 25 मला लागलंय तसं 25. हा असू दे, पण 25 चालूच आहे ना. पोच द्या. खोटं वाटत असेल तर बघा एवढे बाई. आणि हे तिला कुरकुरे आवडतात तर तिला कुरकुरे पण दिले. आणि मला म्हणजे हे 10 रुपयाचे कुरकुरे. आणि मला हे कुरकुरे खूप जास्त आवडतात तर मी खूप खाते हे कुरकुरे. तर आपण फोटो काढूया. फोटो काढ त्यांचा. आणि जोपर्यंत आकांक्षा इथे आहे, लग्न होत नाही तोपर्यंत मी हिला असे दरवर्षी लग्न झालं पण द्यायचं. फोटो काढ. नाही ना, लग्न झालं नाही पैसे देणार. मग नवरा देईल मग माझा. तर हे बघा फोटो काढ. की कारण ही आली न पैसे आमच्या घरी आले, म्हणजे जमली तसं आमच्या घरामध्ये हे आलं पैशाचे दिवस, म्हणजे काय म्हणतात त्याला, हे आलं सुख समाधान आलं. लक्ष्मी आली. लक्ष्मी आली म्हणून मी हिला लक्ष्मी देतोय. हो, थँक्यू सो मच डॅडी. असा माझा पप्पा मला त्यांनी शुभेच्छा. थँक्यू. मला त्यांनी 25,000 दिलेले आहेत. फायनली मी ह्याची खूप आतुरतेने वाट बघत होते, रात्र कधी होती आणि पप्पा मला 25,000 कधी देणार आहेत. तर आता लपवून ठेव. फायनली माझ्या हातात आलेले आहे. तर माझी मम्मी माझे फोटो काढते पैशांबरोबर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आकांक्षा. हॅपी बर्थडे टू यू. अरे बापरे, तिने आकांक्षा हॅपी बर्थडे म्हणतात. थँक्यू. काय म्हणतात असं कर. ते नाही का म्हणतात जीवित काय. आता पुढच्या वर्षी आम्ही तिघच आहे वाढदिवसाला. हॅपी बर्थडे. हिथं आमचे आहो आहेत आणि ते लाईव्ह बघत आहेत. ब्लॉग मध्ये आलाय तू. हा, हाय कर. हाय हॅलो. आता बिघा जरे जरा बघा सासूबाईचा बर्थडे. माझाच बर्थडे. मग तिचा पण बर्थडेच की. रडली नाही, तूच रडली. मी रडली. रडायला आले तिला. दीदी आता पुढच्या वेळी नाहीये लक्षात ठेव. नाही